सर्वांना नमस्कार। श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आता चातुर्मास सुरू होतोय आषाढी द्वादशीपासून। तर मी आज हा विषय घेऊन आलेला आहे की चातुर्मासात कोणते कोणते नियम आपण पाळावेत करावेत आणि ते आपल्या दृष्टीने किती योग्य आहेत हे याविषयी मी थोडीशी माहिती आज सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझा व्हिडिओ संपूर्ण पहा। तर आपण करूयात सुरुवात। सण उत्सव हा मानवी संस्कृतीचा अविभाज्य भाग बनलेला आहे। मुख्यतः चातुर्मासामध्ये उपवास आणि नियमधर्म पाळले जातात। उपवास म्हणजे रोजच्या दिनक्रमापेक्षा निराळे असतात, त्याचप्रमाणे नेमधर्मही असतात। या सर्वामुळे उपवास व नेमधर्म करणाऱ्या लोकांचे व्यक्तिमत्व वाढण्यास मदत होते। तर चातुर्मासामध्ये कोणते कोणते नियम करावेत तर साधारणतः म्हणजे कांदा लसूण वर्ज्य करावा। कांदा लसूण आपण वापर करू नये त्याचा, असं आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे आणि अध्यात्म पण आपल्याला तेच सांगत आहे। तर तर याचं सायन्ससुद्धा म्हणतं की आपण पाहतो बाजारात, आता पावसाळा सुरू झाला तर बाजारात आपण पाहतो तर कांदा सडका नासका असा आपल्याला पाहायला मिळतो। आणि कांदा लसूण दोन्हीसुद्धा आपल्या शारीरिकदृष्ट्यासुद्धा पावसाळ्यात खाणं हे सायन्ससुद्धा म्हणतं की खाऊ नका। तर पूर्वजांनी हे नियम अगदी योग्य पद्धतीने लावलेले आहेत। तर आपण आता पहिल्यांदा जो येतं व्रत आपलं ते आषाढी एकादशी। तर आषाढी एकादशीला तसं पाहिलं तर आषाढी एकादशीच्या आधीपासूनच वारकरी पंढरीला जाण्यासाठी पायी जाण्यासाठी जातात। तर आपल्याला काही सांसारिक कारणामुळे किंवा प्रापंचिक कारणामुळे आपण नाही जाऊ शकलो तर आपण घरामध्ये पितळेची मूर्ती असेल विठ्ठल रुक्मिणीची ती घ्यायची आणि त्याची मनोभावे पूजा करायची। हळदी कुंकू फूल अक्षदा एका पाटावरती ठेवायची आणि त्याची मनोभावे पूजा करायची। एकादशी करण्याचा करताना अजून एक मला सांगावंसं वाटतं की एकादशीच्या आदल्या दिवशी जी दशमी येते तर त्या दिवशीसुद्धा एक टाईम जेवण करायचं असतं आणि एकादशीच्या दिवशी आपण फलाहार घेऊन उपवास करायचा असतो। पण आपल्या ह्या कलियुगामध्ये आपल्याला फलाहार घेऊन उपवास करणं शक्य नाही आहे। तर आपण उपवासासाठी भगर उसळ जसं आपल्या शरीराला योग्य वाटेल तसं आपण घेऊन तो उपवास करायचा आणि पांडुरंगाच्या दर्शनाला जाऊन मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आणि अशा पद्धतीनं सोप्या पद्धतीनं आपण उपवास तो करायचा आणि द्वादशीला संध्याकाळी तो उपवास सोडायचा असतो। तर हे झालं एकादशी आषाढी एकादशीविषयी। द्वादशीपासून आपला चातुर्मास सुरू होतो आणि तो कार्तिकी द्वादशीपर्यंत 4 महिने तो आपल्याला 4 महिने तो नियम आपल्याला करायचा असतो। तर मुख्यतः आपल्याला असे नियम भरपूर माझ्याकडे असा संग्रह आहे व्रतवैकल्यांचा की तो सांगण्यासाठी आपल्याला व्हिडिओ खूप मोठा होईल आणि अपुरा पडेल। तर मला ह्या व्हिडिओमध्ये जेवढे जमतील म्हणजे जेवढे त्यामध्ये होतील ते छोटे छोटे असे मी नियम आहेत माझे ते मी सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न करते। तर आपण पहिल्या वेळेस असं काय करायचं की हळदी कुंकाच्या राशी घालायच्या देवासमोर। आपण नित्य नियमाप्रमाणे सकाळी उठल्यानंतर आपण देवतेंची पूजा करायची असती। आपल्या कुलधर्म देवी असो किंवा देव असो त्याची पूजा करायची नित्य नियमाप्रमाणे आणि त्याच्यानंतर आपण देवघराच्या समोर हळदीचं एक आणि कुंकाचं एक असं स्वस्तिक काढायचं। 4 महिने ते काढायचं आपण स्वस्तिक आणि त्याच्यानंतर त्याची सांगता द्वादशीला करायची। एक सवाष्ण बोलवायची आणि तिला आपण हळदीचं एक पिवळं म्हणून आणि कुंकाचं एक लाल म्हणून ब्लाऊज पीस नेसायसारखंच म्हणजे घालायसारखं किंवा ते ब्लाऊज शिवून घ्यायसारखंच आपण द्यायचं, जेणेकरून ती त्या लेडीज शिवून घेतली पाहिजे। अशा ह्याच्याने आपण तिला जीव घालायचा त्या दिवशी आणि तिची एक ओटी भरायची। हा झाला पहिला नियम। तर दुसरा नियम मी सांगते की हळदी कुंकाचं रास टाकायची। आता रास म्हणलं तर आपण काय देवासमोर आपण नित्यनेमाने पूजा केल्यानंतर एक छोट्या डिश घ्यायच्या, पितळेच्या असल्या तर अजून छान आहे। तर 2 पितळेच्या छोट्या छोट्या डिश घ्यायच्या, त्याच्यामध्ये आपण दररोज चिमूट हळद चिमूटभर कुंकू असं दररोज डेली टाकायचं। अशी रास 4 महिने टाकायची देवासमोर आणि ते हळद पावडर आणि कुंकू दोन्ही पण ते सवाष्णीला बोलवायचं द्वादशीला आणि ते तिची ओटी भरायची ब्लाऊज पीस देऊन
आणि तिला जीव घालायचं. ओटी, दक्षिणा वगैरे आपल्या बजेटमध्ये जेवढी बसेल असं आपण तिला करायचं. तर तुम्हाला तुमचं जर बजेट असलं तर आपण तिला साडी पण घेऊ शकता आणि साडी पण घेऊन तिची खणा नारळाने ओटी पण भरू शकता. तर तिसरा नियम असा आहे की आपल्याकडे कुलदेवता देवी असले तर देवीचा फोटो असेल किंवा टाक असेल तर त्याची आपण सालंकृत पूजा करायची आणि दररोज ओटी भरायची देवीची. आणि ती ओटी पूर्ण झाल्यानंतर 4 महिने भरायची. 4 महिने झाल्यानंतर आपण ज्या कुलदेवतेची आहेत म्हणजे माहूर असेल किंवा सप्तशृंगी असेल किंवा तुळजापूर असेल किंवा तुळजापूर असेल तर त्या देवीला ती सगळी ओटी आपण तिथं नेऊन ठेवायची देवीच्या समोर. आणि तिची वार्षिक आपण भोगी तिथं करायची. आणि पूर्णावरणाचा स्वयंपाक म्हणा, सवाष्ण, ब्राह्मण, कुमारिका हे सगळं आपण तिथं करायचं. आणि त्याची सांगता तिथं आपण करायची कुलदेवतेस. तर चौथा नियम असा आहे की आपण एक पाट घ्यायचा आणि त्याच्यावर आपण गाईचे खुरं 33 गाईचे खुरं काढायचे. आता हे प्रथा ह्याच्यासाठी आपण खुरं काढायचे. तसं रिअल पाहिलं तर ते कसं असतं की गोठ्यामध्ये जायचं आणि रिअल आपण गाई वासराची खुरांची रिअल गाई वासरांची पूजा करायची. पण आता आपण शहरात राहतो त्याच्यामुळे आपल्याला तसं काही करता येणार नाही. त्यासाठीच हा पर्याय काढलेला आहे असं मला वाटतं. तर एक पाट घ्यायचा, स्वच्छ धुवून काढायचा तो पाट आणि आपण रांगोळीनं 33 गोपद्म काढायचे. आपल्याला येत असलं तर गोपद्म काढायचे. जर समजा नाही येत असले तर आपल्याला मार्केटमध्ये एक छापा मिळतो गोपद्माचा, तर तो छापा आणायचा आणि तो पाटावर काढायचा. तर हळदी कुंकू फुलं सालंकृत अशी पूजा करायची. साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि हे 4 महिने करायचं. त्याच्यानंतर आपण गाईचे जे मालक आहेत जे कुठं तर ते तिथं आपण जाऊन त्यांना शिदा वगैरे द्यायचा आणि खणा नारळ, साडी, ब्लाऊज पीस, बांगड्या ह्याची आपण ओटी भरायची. हे झाली चौथी पूजा. तर आता 5वी एक मी सांगते नियम. फार छोटे छोटे आणि खूप सोपे सोपे पद्धतीचे नियम आहेत. त्याच्यानंतर माझ्याकडे असे मोठे मोठे पद्धतीचे पण असे नियम आहेत जे मी केलेले आहेत. आणि माझा उद्देश फक्त मी केले म्हणून असा हे सांगण्यासाठी व्हिडिओ मी नाही बनवत आहे की जेणेकरून आपण जे पूर्वजांनी जे आपल्याला नियम केलेत ते आपण करावे असं मला तर वाटते. आणि माझा व्हिडिओ पाहून तुम्ही सर्वांनी वेळात वेळ काढून लेडीज अशी मला विनंती आहे माझी की तुम्ही सर्वांनी एक तर व्रत तुम्ही करा आणि ते केल्यानंतर तुम्हाला त्याचं एक पॉझिटिव्हता, एक एनर्जी तुम्हाला मिळते. आणि हे मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटते. तर आपण व्हिडिओकडे आपण मेन मुद्द्याकडे वळूयात. तर 5वा नियम असा आहे की धरणी पूजा करायची आहे. तर धरणी पूजा म्हणजे काय, तर मला जे माहिती आहे तेच मी तुम्हाला सांगते की धरणी म्हणजे पृथ्वी आणि पृथ्वी म्हणजे आपली आई असं आपण मानलेलं आहे. आणि आकाश कोण आहे, आकाश म्हणजे आपण पिता मानलेलं आहे. तर आपण काय करायचं की आपण जिथं राहतो तर ती जमीन म्हणजे आता जमीन नाहीच आहे, फरशी समजा, ती फरशी थोडीशी स्वच्छ करायची. देवघराच्या समोरची थोडीशी आणि थोडं पुसून घ्यायचं आणि त्याच्यावर हळद कुंकू अशी सालंकृत सुंदर अशी पूजा करायची. साखरेचा नैवेद्य दाखवायचा. फळं असले तर अतिउत्तम आहे की केळी किंवा सफरचंद असे कोणते एक अवेलेबल फळ असलं तर तुम्ही तिथे दाखवू शकता नैवेद्य. आणि मग आकाशाला पण आपण हळदी कुंकू फुलं वगैरे असे मानून तिथंच आपण पूजा करायची. आकाश, धरणी आकाश ही पूजा असं म्हटलेलं आहे. आणि ही पूजा आपण 4 महिने करायची रेग्युलर, दररोज डेली करायची. काही आपल्याला काही अडचण वगैरे असली तर नाही करायची त्या दिवशी. अडचण ज्या दिवशी आली त्या दिवशी नाही करायचे. ज्या दिवशी आपण व्यवस्थित आहेत त्या दिवशी डेली आपण पूजा करायची स्नान करून. आणि त्याच्यानंतर 4 महिन्यानंतर आपण आईवडिलांना हा आहेर करायचा असतो. धरणी म्हणजे आई आणि आकाश म्हणजे पिता ह्या असं मानून आपण आईवडिलांना आहेर करायचा असतो. ही झाली धरणी आकाश धरणी पूजा. तर ह्या मध्ये मी एवढंच सांगते कारण व्हिडिओ खूप मोठा होईल असं वाटते. तर माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.